अडाणी, निरक्षर या न शिकलेला माणूस काहीच करू शकत नाही. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. अडाणी, निरक्षर या न शिकलेला माणूस कोणतीच प्रगती करू शकत नाही, काहीच करू शकत नाही, कोणत्याच प्रकारचा विकास तो करू शकत नाही. त्याची जरी इच्छा असली की मला हे करायचं आहे, मला माझं जीवन सुधारायचं आहे, मला माझं जीवन सुंदर बनवायचं आहे, तरी तो काहीच करू शकत नाही. त्याचं जीवन सुंदर बनवू शकत नाही. त्याच्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करू शकत नाही. कारण तो शिकलेला नाही, अडाणी आहे, निरक्षर आहे, त्याला माहिती नाही, त्याला लिहिता वाचता येत नाही, त्याला इंग्रजी गणित माहीत नाही, त्याला काहीच माहीत नाही, त्याला जगाची ओळख नाही, समाजाची ओळख नाही, त्याला तत्त्वाची ओळख नाही, याला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नाही. असा माणूस प्रगती करू शकत नाही, आपला विकास करू शकत नाही. जर त्याला आपला विकास करायचा असेल, जर त्याला आपलं जीवन सुधारायचं असेल, जर त्याला काहीतरी करून दाखवायचं असेल, जर त्याला आपलं जीवन रंगीबेरंगी छान मस्त बनवायचं असेल, तर त्याने शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. त्याने मग अडाणी, निरक्षर राहू नये. त्याने शिक्षण घ्यावे, चांगले शिक्षण घ्यावे, उत्तम शिक्षण घ्यावे. कारण अडाणी, निरक्षर माणूस काहीच करू शकत नाही, कोणतीच प्रगती करू शकत नाही. अडाणी माणसाला, निरक्षर माणसाला, न शिकलेल्या माणसाला कोणीही फसवू शकतं, कोणीही लुबाडू शकतं. त्याचा फायदा कोणीही घेऊ शकतो. त्या भोळ्या चांगल्या स्वभावाचा फायदा कोणीही घेऊ शकतो. कारण आज कलियुग आहे. या कलियुगात अनेक ढोंगी सोंगी आहेत, अनेक पाखंडी आहेत, अनेक मूर्ख लोक आहेत, अनेक लुबाडू आहेत, अनेक फसवेखोर आहेत. म्हणून असे अनेक लोक, असे ढोंगी सोंगी चोरटे पाखंडी लोक तुम्हाला जगू देणार नाही. अडाणी माणसाला, निरक्षर माणसाला, न शिकलेल्या माणसाला अनेक हे भोंदू, डोंगी सोंगी पाखंडी हे फसवणूक करणारे लोक फसवतात, लुबाडतात, फसवतात. त्यांच्या भोळ्या स्वभावाचा, अज्ञानीपणाचा फायदा घेतात आणि त्यांना फसवतात, लुबाडतात. म्हणून अशा वेळेस अडाणी माणूस काही करू शकत नाही. तो मजबूर असतो, कारण त्याला माहीत नसतं कशात काय असतं, कोणता फॉर्म भरावा, त्याला पैसेसुद्धा मोजतात, त्याला हिशोब येत नाही, हिशोब येत नाही, त्याला काहीच माहीत नसतं, कोणत्याच गोष्टीचं ज्ञान नसतं. म्हणून कोणताही मनुष्य त्याला सहज फसवू शकतो, लुबाडू शकतो. यावेळेस अडाणी माणूस काहीच करू शकत नाही. म्हणून अडाणी माणसाचे पैसे वाया जातात आणि त्याचं जीवन कंगाल बनतं, नरकमय बनतं. म्हणून आपलं अडाणी पण दूर करा, आपलं निरक्षर पण दूर करा. शिका, शिक्षण घ्या, चांगलं शिक्षण घ्या, उत्तम शिक्षण घ्या. शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाने तुमचं जीवन सुधारू शकतं, शिक्षणाने तुमची प्रगती करू शकतं, शिक्षणाने तुमचा विकास करू शकता. शिक्षण केव्हाही शिकता येते. शिक्षणाला मर्यादा नाही, बंधन नाही, काहीच नाही. शिक्षण केव्हाही शिकता येते. तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्हाला शिक्षण घेता येते. फक्त तुमची इच्छा पाहिजे, तुम्हाला आवड पाहिजे, तुमची तयारी पाहिजे, तुमची जिद्द पाहिजे, तुमची चिकाटी पाहिजे, स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे, धीर पाहिजे, धैर्य पाहिजे, धाडस पाहिजे, साहस पाहिजे, जाण पाहिजे, माणुसकी पाहिजे, चांगले गुण सांगड घातली पाहिजे, कष्ट व मेहनतीची तयारी पाहिजे. शिक्षण केव्हाही घेता येते, शिक्षण केव्हाही शिकता येतं. आपलं अडाणी पण केव्हाही दूर करता येतं. फक्त शिकण्याची जिद्द पाहिजे, इच्छा पाहिजे, आवड पाहिजे. परंतु शिकण्याची जर इच्छा नसेल, आवड नसेल, जिद्द नसेल, तर शिक्षण तुम्ही घेऊ शकत नाही, तुम्ही शिकू शकत नाही. बळजबरीने, जबरदस्तीने शिक्षण मिळवता येत नाही. आवड असल्याशिवाय, गोडी असल्याशिवाय, इच्छा तयारी असल्याशिवाय, जिद्द असल्याशिवाय, आत्मविश्वास असल्याशिवाय तुम्ही शिकू शकत नाही, शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून शिकण्याची जिद्द पाहिजे, आवड पाहिजे. जबरदस्तीने, बळजबरीने काही होत नाही. अशा रीतीने अडाणी माणूस काही करू शकत नाही. अडाणी माणूस कोणतीच प्रगती करू शकत नाही. तो अडाणी ते अडाणीच राहतो. अडाणी माणसाला शहाणपण नसतं, समजदारपणा नसतो. आता काही माणसं अडाणी असतात पण ते समजदार असतात. काही माणसं अडाणी असतात पण ते शहाणे असतात. मग असे काही माणसं असतात. कारण काही अडाणी माणसाने सुद्धा आपल्या लेकराला घडवलेलं आहे, चांगलं मोठं केलेलं आहे. पण काही अडाणी माणसंसुद्धा हुशार असतात, जाणकार असतात, अनुभवी असतात.
आणि शहाणी असतात, समजदार असतात, ज्ञानी असतात. परंतु त्यांच्यामधील ज्ञानाचा विकास शिक्षणानं होतो आणि जर त्यांनी शिक्षण घेतलं तर त्यांचा आणखी विकास होतो. म्हणून शिक्षणाशिवाय कुणीही काही करू शकत नाही. शिक्षणाशिवाय कोणाची प्रगती होऊ शकत नाही. म्हणून अडाणी न शिकलेला माणूस काही करू शकत नाही, कोणती प्रगती करू शकत नाही आणि आपलं जीवन सुधारू शकत नाही, आपलं जीवन रंगीन बनवू शकत नाही. अडाणी माणसाला कोणीही फसवू शकतं, कोणीही लुबाडू शकतं, त्याचा फायदा कोणीही घेऊ शकतो. म्हणून हे अडाणी पण दूर करा. शिक्षण शिका, संघटित व्हा आणि शिक्षण शिका, संघटित व्हा आणि आपलं जीवन सुंदर करा, आपल्या लेकराबाळांचं जीवन सुंदर करा. म्हणून अडाणी राहू नका, शिक्षणापासून वंचित राहू नका. शिक्षण शिका, संघटित व्हा, साक्षर व्हा आणि आपलं जीवन सुधारा. पण शिक्षणाचं महत्त्व खूप खूप आहे. काही जरी करायचं म्हटलं तर त्याला शिक्षण लागतं. कोणता व्यवसाय करायचा म्हटलं, कोणता बिझनेस करायचा म्हटलं, काही करायचं म्हटलं तर त्याला शिक्षण लागतं, ज्ञान लागतं. परंतु अडाणी माणसाजवळ ज्ञान नसतं, शिक्षण नसतं आणि म्हणून तो कोणता व्यवसाय बिझनेस करू शकत नाही. म्हणून शिक्षणाच्या जोरावर तो एखादा व्यवसाय बिझनेस करू शकतो. म्हणून त्याला शिक्षण आलं पाहिजे. त्याला निदान लिहिता वाचता बोलता तरी आलं पाहिजे. म्हणून त्याला लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे, त्याला कळालं पाहिजे. कारण शिक्षणाने शहाणपण येते, समजदारपण येते, कळते वळते समजते. म्हणून चांगलं शिक्षण, उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय अडाणी माणूस, निरक्षर माणूस काहीच करू शकत नाही. म्हणून अडाणी माणसाला जर प्रगती करायची असेल, आपल्याला सुधारायचं असेल, स्वतःला सुधारायचं असेल तर त्याने शिक्षण घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.